जय शिवराय मित्रांनो. तर आजचा आपला टॉपिक आहे टाइप्स ऑफ द डेटाबेसेस. तर या टॉपिक मध्ये आपण पाहणार आहोत की कोणकोणत्या टाईपचे डेटाबेस आहेत, त्याचे एक्झाम्पल कोणकोणते आहेत आणि त्याचे रिअल वर्ल्ड एक्झाम्पल कोणकोणते आहेत हे आपण आजच्या टॉपिक मध्ये पाहणार आहोत. तर आजचा आपला टॉपिक आहे टाइप्स ऑफ द डेटाबेस. यामध्ये डेटाबेसचे मुख्यतः दोन टाईप पडतात. पहिला म्हणजे रिलेशनल डेटाबेस आणि दुसरा म्हणजे नॉन रिलेशनल डेटाबेस. रिलेशनल डेटाबेस म्हणजे याच्या नावातच आहे की डेटा एका व्यवस्थित किंवा व्यवस्थित रिलेशन फॉर्मॅटमध्ये ठेवलेला असतो, त्याला रिलेशनल डेटाबेस असे म्हणतात. आणि नॉन रिलेशनल म्हणजे डेटा थोडा अस्तव्यस्त इकडे तिकडे असतो किंवा एका व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये नसतो, याला आपण नॉन रिलेशनल डेटाबेस असे म्हणतो. तर रिलेशनल डेटाबेसचे एक रिअल वर्ल्ड एक्झाम्पल आपल्याला असं पण मॅप करता येऊ शकतं की आपल्या घरामध्ये किंवा आपल्या रूम मध्ये आपले बरेच काही नोटबुक्स किंवा पुस्तकं बुक्स वगैरे असतात. तर आपण व्यवस्थित आवरायला घेतल्यानंतर आपण नोटबुकच्या कॉलम मध्ये नोटबुक ठेवणे किंवा बुकच्या कॉलम मध्ये बुक्स ठेवणे, याला आपण रिलेशनल डेटाबेस या कन्सेप्ट सोबत मॅप करू शकतो. आणि नॉन रिलेशनल डेटाबेस म्हणजे नोटबुकच्या कॉलम मध्ये काही बुक्स ठेवणे, बुक्सच्या कॉलम मध्ये काही नोटबुक ठेवणे, याला आपण नॉन रिलेशनल डेटाबेस या कन्सेप्ट सोबत आपण मॅप करू शकतो. तर या स्लाइड मध्ये दाखवल्याप्रमाणे डेटाबेसचे दोन टाईप: रिलेशनल डेटाबेस, नॉन रिलेशनल डेटाबेस. रिलेशनल सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत रिलेशनल डेटाबेस. रिलेशनल डेटाबेस हा एक टेबलच्या फॉर्मॅटमध्ये असतो, म्हणजे रो कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये असतो आणि तो एका स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये असतो. यालाच काही काही एसक्यूएल म्हणतात. एसक्यूएल म्हणजे स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. तर या स्लाइडमध्ये दाखवल्याप्रमाणे रिलेशनल डेटाबेसचे एक्झाम्पल पहा की जसं की तुम्ही एखाद्या स्कूल किंवा कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला एक युनिक आयडी दिला जातो किंवा रोल नंबर दिला जातो, तुमचं नाव आणि तुमचे मार्क्स आपण ग्राह्य धरूया. तर हा डेटा त्यांनी एका व्यवस्थित टेबलच्या फॉर्मॅटमध्ये ठेवलेला आहे किंवा रो आणि कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये ठेवलेला आहे. कॉलम हे आपले उभे असतात आणि रो हे आडवे असतात आणि त्याला एसक्यूएलच्या फॉर्मॅटमध्ये असं म्हणतात. कॉलम म्हणजे फील्ड आणि रो म्हणजे रेकॉर्ड्स. तर रो मध्ये आपण रेकॉर्ड्स ठेवतो. तर हा डेटा एका व्यवस्थित टेबल आणि रो कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये ठेवलेला आहे. यालाच काही काही जण एसक्यूएल म्हणजे तर एसक्यूएल म्हणजे स्ट्रक्चर्ड क्वेरी स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज असं असंही म्हणतात. आणि हा डेटा एका व्यवस्थित टेबल फॉर्मॅटमध्ये ठेवलेला असतो, त्याला रिलेशनल डेटाबेस म्हणतात. आणि दुसरा टाईप म्हणजे नॉन रिलेशनल डेटाबेस, त्यालाच आपण नो एसक्यूएल डेटाबेस सुद्धा म्हणतो. हे नॉन रिलेशनल डेटाबेस म्हणजे एक्झाम्पल मध्ये सांगितल्याप्रमाणे हा डेटा थोडा अस्ताव्यस्त पडलेला असतो, म्हणजे हा डेटा एका जेसनच्या फॉर्मॅटमध्ये किंवा डॉक्युमेंटच्या फॉर्मॅटमध्ये ठेवलेला असतो. जसं की वर रिलेशनल डेटाबेस मध्ये जसे की आपण आय डी, नेम आणि मार्क स्टोअर केले होते, तसेच या ठिकाणी आपण समजा आय डी घेतला एक, नेम घेतलं, नेम तुमचं स्वप्नील घेतलं आणि तुमचं मार्क्स घेतले, मार्क्स तुम्हाला 89 पडले. हा डेटा अशा स्वरूपात ठेवलेला असतो. हा डेटा एका व्यवस्थित टेबल फॉर्मॅटमध्ये ठेवलेला नसतो. या स्लाइड मध्ये या स्लाइड मध्ये दाखवल्याप्रमाणे पाहू शकता हा डेटा टेबलला कसा आहे ते. याला नॉन रिलेशनल डेटाबेस म्हणतात. या डेटा या डेटाबेसमध्ये की व्हॅल्यू पेअर्सचं रिलेशन मेंटेन केलेलं असतं. की म्हणजे तुमची युनिक आयडी असते की ती की तुम्ही दुसऱ्याला असाइन होत नाही. जसं की तुमचा रोल नंबर हा तुमचा रोल नंबरच असतो, तुमचा रोल नंबर दुसऱ्या कोणाला दिला जात नाही. पण तुमच्या नावाचे अनेक विद्यार्थी तुमच्या कॉलेजमध्ये असू शकतात, पण तुमचा रोल नंबर त्यांना देऊ शकत नाही. जसे की आता आयपीएल चालू आहे. आयपीएल मध्ये समजा रोहित शर्माचं एक्झाम्पल घेतलं तर रोहित शर्माचा जर्सी नंबर 45 आहे, म्हणजे 45 आहे. हा 45 म्हणजे की ही युनिक असते आणि रोहित नाव हे व्हॅल्यू आहे. रोहित नावाचे अनेक खेळाडू आयपीएल मध्ये खेळू शकतात, पण त्यांचा दर्श नंबर 45 नसणार आहे. हे झालं की आणि व्हॅल्यू व्हॅल्यू पेअरचं रिलेशन. तर आपण याचं एक एक्झाम्पल पण पाहणार आहोत की रिलेशनल वर्सेस नो एसक्यूएल डेटाबेस म्हणजे नॉन रिलेशनल डेटाबेस. तिथे एक्झाम्पल रिलेशनल डेटाबेस एक्झाम्पल दिलेलं आहे बँकिंग ऍप. जसं की आपण बँकेत गेल्यानंतर आपण जो काही व्यवहार करतो, पैसे काढतो टाकतो, हा डेटा फक्त
त्यांच्याच ऍप्लिकेशनला दिसतो, तो डेटा आपल्याला दिसत नाही. तर त्यांच्या ऍप्लिकेशनला तो डेटा त्यांनी व्यवस्थित मेंटेन ठेवलेला असतो. किती पैसे काढले, कधी काढले, हा डेटा टेबलच्या फॉर्मॅट किंवा रो कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी व्यवस्थित स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये ठेवलेला असतो. आणि नो एसक्यूएलचं त्यांनी सोशल मीडियाचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. तर सोशल मीडियामध्ये आपण समजा एखाद्या पोस्टला लाईक केली तर हा चेंज आपल्याला डायनॅमिकली लगेच दिसतो. अशा पद्धतीने त्याने नो एसक्यूएलचा डेटाबेस एक्झाम्पल एक्झाम्पल घेतलेला आहे. हा सोशल मीडियाचा डेटा लाईव्ह त्यानंतर एका फॉर्मॅटमध्ये ठेवलेला नसतो. हा आपल्याला डायनॅमिकली चेंज लगेच लगेच दिसून येतो. इमेज वगैरे लगेच दिसून येतात. त्यानंतर रिलेशनल वर्सेस रिअल लाईफ एक्झाम्पल त्यांनी तेच घेतलेलं आहे की बँकिंग हा रिलेशनल डेटाबेस सिक्युअर फायनान्शियल रेकॉर्ड म्हणजे सिक्युरिटीसाठी हे डेटाबेस वापरले जातात, जसं की बँकिंग ऍप्लिकेशन मध्ये. आणि नो एसक्यूएल डेटाबेस मध्ये स्केल आउट म्हणजे डायनॅमिक कंटेंटसाठी हा डेटाबेस यूज केला जातो, जसं की आपण सोशल मीडियाचे एक्झाम्पल सांगितलं. हा डेटा जेसनच्या किंवा डॉक्युमेंटच्या फॉर्मॅटमध्ये असतो. टेक्स्ट, इमेजेस, इंटरॅक्शन वगैरे सगळे यांनी एकाच ठिकाणी ठेवलेलं असतं. हा एकाच डॉक्युमेंटमध्ये ठेवलेलं असतं, किंवा याला वेगवेगळे टेबल रो ठेवलेले नसतात. टेक्स्टला वेगळा, इमेजेसला वेगळा असं वगैरे. त्यानंतर आपण त्याचे पाहणार आहोत की एक्झाम्पल रिलेशनल डेटाबेसचे कोणकोणते एक्झाम्पल आहेत. तर रिलेशनल मध्ये एक्झाम्पल येतात की रिलेशनल मध्ये एसक्यूएल, त्याच्यानंतर येतं माय एसक्यूएल, त्यानंतर ओरॅकल, त्याच्यानंतर पोस्टग्रे एसक्यूएल. हे रिलेशनल डेटाबेसचे एक्झाम्पल येतात. आणि नॉन रिलेशनलचे एक्झाम्पल आहेत. नॉन रिलेशनलचे एक्झाम्पल तर आपण पाहणार आहोत की नॉन रिलेशनल म्हणजे की आपण जसं की पाहणार आहोत की MongoDB, त्याच्यानंतर कॅसेंड्रा. हे नॉन रिलेशनल डेटाबेसचे एक्झाम्पल झाले. तर पुन्हा एकदा रिव्ह्यू. रिलेशनल डेटाबेस हा एका व्यवस्थित स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये ठेवला गेलेला डेटा असतो आणि नॉन रिलेशनल हा अस्ताव्यस्त डेटा ठेवलेला असतो. तर त्याचा रिअल लाईफ एक्झाम्पल बँकिंग ऍप्लिकेशन आणि सोशल मीडिया ऍप्लिकेशन हे घेतलेलं आहे. तर थँक्यू. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आणि आपल्या कर्नल माइंड चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.